नमस्कार मित्रांनो, आपण स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरेवर. गुड इव्हनिंग. आज बऱ्याच महिन्यांनी नाही बऱ्याच वर्षांनी आपला पहिला ब्लॉग येतोय. हा ट्रायल पॅक आहे. जस्ट आपल्या आजूबाजूला एक वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलला बघायला चाललो आपण. संध्याकाळचा टाईम आहे, 4:30 वाजले. तर मी अजय खरे तुमचं पुनश्च स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरेवर. आणि हा बऱ्याच वर्षांनी आलेला आपला पहिला रायडिंगचा ब्लॉग आहे. तुम्ही कदाचित हे पण बघत असाल की आपला रायडिंगचा सेटअप चेंज झाला आहे. बुलेट नाही आहे आता सध्या. आपल्याला बुलेट दिसणार नाही, कारण काय बरेच महिने बरेच वर्ष ती गाडी उभी राहिली. त्याच्यामुळे आता त्या गाडीवर काय मला एवढा विश्वास राहिला नाही. त्याच्यामुळे आता सध्यापुरतं या गाडीवरच आपल्याला रायडिंग करायची आहे. आता कोपर आहे, उलवनोड आहे, हे आपल्या गावातल्या किंवा गावांमधल्या सबस्क्रायबर लोकांसाठी नाही आहे. का आपला ब्लॉग बाहेर पण बरेच जण बघतात, तर त्यांच्यासाठी माहिती आहे की हा कोणता गाव आहे, उलवनोड आहे, काय आहे ते. बरेच दिवस झाले आपली राईड झालेलीच नाही आहे. काय लॉंग डिस्टन्सचे राईड एका धक्क्यात नाही होऊ शकत. पहिले त्याच्यासाठी आपल्याला यूज टू व्हायला लागेल. छोटे छोटे टप्पे मारायचे. आता पहिला ही राईड करून बघू, उद्या कोस्टल राईड करून बघू, त्याच्यानंतर जाऊ घाटावर. घाटमाता पण आपल्याला बोलवतोय. महाराष्ट्रातले आहेत बरेचसे घाट, करूया. तर काय करा, तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू, एन्जॉय करा सिनेमॅटिक सिनरी. स्केटिंग चाललंय रोडवर, है ना. इथून पुढे सरळ गेलं का डायरेक्ट मेन रोडला लागू, राईट मारू तिथून. आजचा मेन विषय मी तुम्हाला सांगितलंच नाही, आपण चाललोय कुठे. तर आपण चाललोय अदाई वॉटरफॉल.
बरेच दिवस जरा चांगल्या पद्धतीचा पाऊस पडला आहे. वॉटरफॉल ॲक्टिवेट झाला असेल. छोटीशी राईड, छोटीशी गंमत, आपण त्या वॉटरफॉलला जाऊन येऊ. आणि तिथून जर पुढे गेलं काय एक छोटा ट्रॅक आहे. छोटा ट्रॅक नाही आहे, भरपूर मोठा आहे. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की एक मी व्हिडिओ टाकला होता आदाई वॉटरफॉल म्हणून. तर तो वॉटरफॉल बघायला चाललो आणि तिथून पुढे तो ट्रॅक आहे. त्या ट्रॅकवर तर जाऊ, पण तो ट्रॅक आपण पूर्ण नाही करणार का आपली तेवढी शारीरिक क्षमता नाही आहे की तो ट्रॅक पूर्ण. आपण आलो मेन रोडला. हा बेलापूर उरण रोड आहे. मजबूत जेव्हा पाऊस पडतो ना, हा रोड पूर्ण पाण्याखाली जातो. हा कारण दोन्ही साईडनी उतार आहे ना, मध्ये रोड आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या या लेवलला टिकले असाल किंवा याच्यानंतर जे व्हिडिओ येतील ते पूर्णपणे सिनेमॅटिक आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपण व्हिडिओ करणार आहेत, ते जर व्हिडिओ बघायचे असतील, त्यांच्या लिंक तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्ही एकच करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ आला आहे, कळते मला. व्हिडिओची जर कन्सिस्टन्सी नसेल तर आपलं चॅनल मागं, माझं चॅनल ऑलरेडी मागं गेलेलं आहे. मॉनिटाईज झालेलं आहे, पण कन्सिस्टन्सी नाही आहे. कन्सिस्टन्सी काय येणार? लाईफमध्ये जर टेन्शन चालू असतील तर माणूस काय ब्लॉग करेल? आणि रायडिंग लाईफ अशी आहे की त्याच्यामध्ये जर तुमचा खिस्सा गरम असेल तरच ती रायडिंग लाईफ तुम्ही एन्जॉय करू शकताय. टेन्शन असेल तरी ठीक आहे, टेन्शनमध्ये पण माणूस या लाईफमध्ये आला तर त्याचं टेन्शन 100% कमी होईल. बघताय ना समोर वातावरण, असं वाटते असंच फिरत राहा बस. सगळी टेन्शन मागे सोडायचं ना, असंच फिरत राहा. हा रोड जातो अटल सेतूला टच व्हायला, गव्हाण फाटा. गव्हाण फाट्याचा एक तुम्हाला मी किस्सा सांगतो. 85 ते 90च्या दरम्यानचा काळ होता ना, त्यावेळेची जी लोक आहेत त्यांना पूर्ण माहिती आहे. या इथे दिवसा माणूस उभं राहायला सुद्धा घाबरायचा, रात्रीची गोष्ट सोडूनच द्या. या टाक्यात ना, या टाक्या होत्या ना, पूर्ण जंगल एरिया होता. हा रोड नव्हताच त्यावेळेला. त्यावेळेला अशी अफवा सुटली होती की गव्हाण फाट्याच्या टाकीजवळ जर कोणी एकटा राहिला त्याला नेतात आणि त्याच्या किडनॅप करतात. फुल अफवा पसरली होती ती, फुल. आता काय वाटत नाही, आता चारही साईडनी रोडच रोड झाले. त्यावेळेला फक्त एकच रोड होता, एक हा रोड होता बस, उरण पनवेल. आणि जर मुंबईला जायचं असेल तर त्याला ओवळ्यावरूनच जावं लागत होतं. हा शॉर्टकट रोड आता जो बेलापूरचा आला आहे, तो बेलापूरचा रोड पण नव्हता त्यावेळेला. हे समोर दिसते, हे समोर आहे एअरपोर्ट. एअरपोर्टचा प्रॉब्लेम असा आहे, प्रकल्पग्रस्तांना तिथे एंट्री आहे, पण एज लिमिट ठेवलं आहे तिथे. एज लिमिट 35च्या पुढे तुम्हाला नो एंट्री. आणि जर एखादा 40च्या दरम्यान त्याला कामावरून काढला तर मेला समजायचं, त्याला जॉबच भेटणार नाही. ब्रिज तयार होतं वाटतं, त्याचेच पिलर बनवले. एप्रिल मे महिन्यात या रोडला याल काय तुम्ही? धुळीमध्ये एवढा मरायला माणूस समोरचा काय दिसत नाही, एवढी धूळ उडते या रोडला. JWL CFSच आहे ते पण. काय ना, स्वर्ग नरक माणूस जिवंतपणेच भोगतो. कसं, एखाद्याचा जॉब गेला ना तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिला त्याच्या घरच्यांचाच बदलतो. तुमचं आर्थिक स्थिती ही डिपेंड करते तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं स्थान काय आहे. जर तुम्ही चांगले कमवत असाल तर कुटुंबामध्ये तुम्हाला मानाचं स्थान भेटेल. आणि जर तुमची आर्थिक परिस्थिती वरून खाली येत गेली तर जशी तुमची आर्थिक परिस्थिती वरून खाली येईल तशी कुटुंबात, समाजामध्ये तुमचं स्थान कमी होत जाते. तुमच्या खिशातला पैसाच ठरवतो तुम्ही कुटुंबामध्ये अल्फा आहेत का कोण आहेत ते. अल्फा म्हणजे प्रमुख.
जिवंतपणे जर माणसाने नरक बघायचा असेल ना तर त्याने जॉब सोडावा किंवा 1 वर्ष फक्त कमवण्याचं सर्व साधन बंद करायचे. जिवंतपणे त्याला नरक काय असतो त्या नरकाची आठवण होईल, नरक काय असतो ते समजेल. हा आहे आदाई वॉटरफॉल आहे ना. समोर किती पब्लिक आहे बा. आणि हा मेन रोडला टच आहे एकदम. हा मेन रोड आहे. पळसप्यावरून डायरेक्ट JNPTला जाणारा रोड आहे. वातावरण बघ, आज पाऊस पडत तर पाऊस नाही आहे. समोरून भरपूर गाड्या जातात आणि ह्या डोंगराच्या पलीकडे दुसरा ट्रॅकिंग पॉईंट आहे. धबधब्याला पाणी आहे, पाहिजे तसं नाही आहे तरी बऱ्यापैकी आहे. आज जर जोरदार पाऊस असता तर फुल पाणी असतं या रोडला धबधब्यावर. पब्लिक बघ किती.
आता इथून दुसरा पार्ट बघायला जाऊ. रॉंग साईडे चाललो आहे, नाहीलाच आहे. चला 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 चला. दिसतोय समोर, हातावर जाऊ नका. हा समोरचा ट्रॅक आहे. या ट्रॅकवर आपण जेवढं जमेल तेवढं जाण्याचा प्रयत्न करू. गर्दी बघा किती आहे त्या गाड्यांची गर्दी. हे बघा फार त्या टोकापासून गर्दी चालू झाल्या. गाड्यांची लाईन कुठच्या कुठं गेल्या. टू व्हीलरचं काय सांगायलाच नको. हे समोर बघा जगदंबा. पहिले या इथे कोण फिरकत सुद्धा नव्हतं. आता ट्रॅकिंग पॉईंट म्हणजे लोकांना फिरण्यासाठी एक पॉईंटच झाला आहे. मस्त वाटते ना एकदम. भुट्टा वगैरे तयार, भुट्टा भेटतो इथे. चल जमेल ना, एवढाच फक्त चढ, वरती नाही जायचं. हा ट्रॅकिंग पॉईंटची सुरुवात होते इथे. जेवढं जमेल तेवढंच धाडस करायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ट्रॅकिंगची सुरुवातच इथून होते. हा आहे ना. हे बा या टोकावर लोक गेलीत. हे बा कुठपर्यंत गेलेत बा लोक. आहे दिसते. आपली कॅपॅसिटी नाही आहे. किती लांब आहे बघायचं आहे ते. हे बा एवढं लांब आहे बा. बघितलं किती लांब आहे. पब्लिक बसल्या सगळी. केवढी लांब आहे. एरिया आहे मस्त एकदम. सगळीकडे हिरवळ वगैरे पसरलं. कुठे इकडे जायचं का इकडे जायचं. इकडे सोपं वाटेल चढायला जायला. सरळ एकदम.
निसर्गरम्य पॉईंट तयार झाला आहे. पण 5-6 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला होता त्यावेळेला एवढी पब्लिक नव्हती ना, फुल हे झालं होतं, त्यावेळेला पाऊस चालू होता आणि आपण तिकडे गेलो होतो त्या साईडला. हा पॉईंट आहे ना, हे बघा इथे या साईडला गेलो होतो. आता तेवढी हिंमत नाही चालायची. चालण्याच्या हिंमतपेक्षा वरती चढताच नाही येणार. आपले ट्रॅकिंग शूज नाही घेत, त्यावेळेला ट्रॅकिंग शूज घालून आलो होता. समोर आता सगळी लोक पळाली तेव्हा. समोर पनवेल. सगळीकडून छोटे छोटे घरे. नीट उतरा. इथे तर शेवाळीच आहे. सगळीकडून झरे लागले, झरे बघते ना. मस्त वाटते एकदम. परफेक्ट फोटो काढण्यासाठी वगैरे जबरदस्त आहे. फक्त एक आहे, पाऊस चालू असताना इथे आला तर माणूस नाही पुढे जाऊ शकत. त्यासाठी ते स्पेशल शूज असतात तेच लागतील ट्रॅकिंगचे. बघताय ना मागे किती झाडे हवा. लोक पार कुठपर्यंत गेलेत. हे थोडं पुढे जाऊ. जंगलातली वाट. जेवढं जाता येईल तेवढं जाऊ, नंतर रिटर्न. जास्त धाडस करणं पण अंगाशी तर काही वेळेला. बघा समोर बघा किती मस्त एकदम एरिया फोटोशूटसाठी. आणि आला पाऊस. चल चल थोडंच झालं. नाही वर चढायचंच नाही आहे. अगं सपाट एरिया आहे बघ पुढे. उतरता येईल तुला. ये जमत असेल तर ये, नाही तर नको. क्रॉस टाक पाय, क्रॉस. हां
मेहनतीचं फळ आला ना, सपाट एरिया. वा, आता ती गेल्या वेळेला इथंच आलो होतो का आपण, दगडावर मी उडी मारली होती. मला आज दगड होता का तो, वरती गेलो होतो ना, है ना. कशी काय लोक एवढी वरती जातात काय माहिती. पाऊस चालला, पाऊस. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? छोटासाच होता. आपली ही राईड होती, ट्रायल पॅकवाली राईड होती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. का तर नेचरला रिलेटेड, कारण त्याच्यानंतर जर मुरुडवरून आपण पुढे गेलो तर आपण एकदम निसर्गाच्या सानिध्यातच जाणार. म्हणजे तिथून कदाचित आपला ताम्हाणी घाट पण होईल, महाशेष घाट पण होईल आणि आपल्या सासूरवाडीला पण पावसाळ्यामध्ये भरपूर काय काय बघण्यासारखं असतं ते सुद्धा कंप्लीट होईल. ते जर झालं तर आपला 3 ते 4 दिवसाचा दौरा असणार आहे नक्की. आणि त्याची पूर्ण सिरीजच तयार करू आपण. आणि ती जर सिरीज बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्त आवडला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट टाका. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं, त्या सिरीजमध्ये काय आवडलं, काय नाही आवडलं, नक्की अभिप्राय कळवा. त्याप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये कसे चेंजेस करता येतील आपल्याला. करा एन्जॉय व्ह्यू, एन्जॉय सिनेमॅटिक सिनरी. सगळीकडे छोटे छोटे वॉटरफॉल तयार झाले. तेव्हा या इथे पण वॉटरफॉल आहे. आणि इथून जर पुढे गेलं तर अजून एक मोठा वॉटरफॉल आहे. तिथपर्यंत जाण्याची आपली कॅपॅसिटी नाही आहे, कारण रस्ता बरोबर नाही आहे. पायाच्या असा चिखलामध्ये अडकतोय. पाऊस पडून गेला ना, समोर ग्रीनरीवरूनच समजते. मस्त वाटतं. पब्लिक पण फुल आहे. हे बघ, ह्या टोकापर्यंत पब्लिक गेले. हे दिसते पब्लिक, तिकडे गेले, या इथं दिसत आहेत. हे बघ पब्लिक कुठं गेले बघितलं. लांब किती आहे बघायचं आहे ते. हे बघ किती लांब आहे बघ. दिसलं. झाले गायब. स्क्रीनमध्ये पण येत नाही आहेत, है ना. निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्ही फिरायला आलात चांगली गोष्ट आहे. खास करून धबधब्यावर ट्रॅकिंग वगैरे करता येतात. ट्रॅकिंगला जर येणार असाल तर तुम्हाला ट्रॅकिंगचा आणि त्या एरियाचा अनुभव असेल तरच ट्रॅकिंगला या, नाहीतर येऊ नका. आणि धबधब्यावर बोलाल तर निसर्ग जेवढा सुंदर असतो तेवढा क्रूर त्याच्यापेक्षा वाईट असतो. निसर्ग जेवढा सुंदर आहे त्याच्यापेक्षा क्रूर पण तेवढाच आहे. धबधब्यावर जाता धबधब्याची सुंदरता लांबूनच बघा, जवळून नका बघू. का तर जर वरतून काय पडलं डोक्यावर तर झालं कल्याण. उतरायचं कुठून, तुला उतरता नाही येणार. उतरता येईल तुला?
मित्रांनो, आपला व्हिडिओ आपण इथपर्यंतच ठेवू. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला लाईक करा, जास्त आवडला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमचा होस्ट अजय खरे तात्पुरता तुमची रजा घेतो. आता पुन्हा नवीन विषय, नवीन राईड, नवीन दिवस घेऊन भेटू. तोपर्यंत खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय 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 बाय.